सांगा कसं शिकायचं। शाळांच्या फी मध्ये 80% वाढ। शुल्कवाढीच्या ओझ्याखाली पालक दबले। देशातील शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललंय। गेल्या 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कात तब्बल 50 ते 80% वाढ झाली आहे। एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 300हून अधिक जिल्ह्यांमधील 85,000हून अधिक पालकांबरोबर संवाद साधण्यात आला आणि त्यातून देशभरात खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याचं समोर आलंय। तर महाराष्ट्रातही 44% पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शाळेच्या फीत 50 ते 80% वाढ झाल्याचं सांगितलंय। गेल्या 3 वर्षात शुल्कात 50%हून अधिक वाढ, 42% पालकांची माहिती। 26% पालकांकडून 80%पर्यंत शुल्क वाढीची माहिती। अनेक खासगी शाळांकडून वाढीव शुल्कात बांधकाम, तंत्रज्ञान, देखभाल शुल्काचाही समावेश। कोरोनानंतर शाळांकडून खासगी वाहतूक, डिजिटल शिक्षणाच्या नावाखाली अतिरिक्त पैशांची मागणी, पालकांचे आरोप। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कुठं बोलत नाहीयेत किंवा त्याचा विरोध करत नाहीत की आपल्या विद्यार्थ्याला नापास करतील, आपल्या विद्यार्थ्याला चुकीचं ट्रीटमेंट देतील, त्याच्याकडे लक्ष देणार नाहीत। या भीतीमुळे पालक विद्यार्थ्यांच्या फीची दरवाढ सहन करतात। जर फियांच्या बाबत कुठल्या तक्रारी दाखल केल्या किंवा याच्याबाबत आवाज उठवला गेला तर अशा पालकांच्या मुलांना शिक्षण संस्थेकडनं टार्गेट केलं जातं, त्यांना त्याच्याबद्दल एक शिक्षा दिली जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। तर या गोष्टी होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने खरं तर याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। खासगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्याची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरल्याचं चित्र आहे। शाळांच्या वाढत्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं काही नियम बनवले आहेत, मात्र त्या नियमांनाही धडधडीतपणे केराची टोपली दाखवली जाते। 3 वर्षातील 80% ही वाढ केवळ शालेय शिक्षणातील आहे। वेगवेगळ्या अभ्यासक्रमांनुसार ही फी वाढ बदलत असते। ही अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी कुणीच प्रतिबंध करत नसल्यानं खासगी शाळा म्हणजे लुटीचे कारखाने बनलेत आणि त्याचा फटका मात्र सामान्यांना बसतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।